पुण्यातील ज्ञानगंगा शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. चला तर मग विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊयात. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ज्ञानगंगा शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शारदा पूजन आणि दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्तानं दूरदर्शन आणि आकाशवाणीचे केंद्र संचालक इंद्रजित बागल, हरित मित्र संस्थेचे संस्थापक डॉक्टर महेंद्र घागरे, योगक्षेम संस्थेचे ज्ञानेश्वर बोगदे, अध्यक्ष SM काटकर, सचिव जयेश काटकर, दूरदर्शनचे सहाय्यक निर्माते नारायण ढेबे, तसंच प्राचार्या अनुराधा निकम, उद्धव शी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. हरित मित्र संस्थेचे संस्थापक डॉक्टर महेंद्र घागरे यांनी वृक्ष संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना, पर्यावरणीय संतुलन आणि नागरिकांच्या सहभागाचं महत्त्व याविषयी मार्गदर्शन केलं. शासनाचा, प्रशासनाचा आणि समाजाचा एकही रुपया न घेता प्रत्येक मुलांनी 5-5, 10-10 रोपं जर घरात वाढवली, त्यासाठी दुधाच्या पिशव्या, तेलाच्या पिशव्या सगळ्यांच्या घरात वाढायच्या. माती कुठली घ्या तुम्ही माहिती त्याची. आंब्याच्या पोळ्या आहेत, आता जांभळाचं बी मिळू शकते, फणसाचं बी मिळू शकते आणि इतर वनस्पतीचा आजूबाजूला गेला तर बियाणं मिळू शकते. ते फक्त आडवं पकडायचे. तेवढं आडवं पकडल्यानंतर तेवढीच त्याच्या डोक्यावरची माती आली पाहिजे. आणि ही संपूर्ण पिशव्या ज्या आहेत त्या संपूर्ण पिशव्या ह्या उन्हात ठेवल्या पाहिजे, सावलीत अजिबात ठेवायच्या. आणि 2 दिवसांनी त्याला संध्याकाळचं पाणी द्यायचं. म्हणजे दुसऱ्या दिवशी 1 वाजेपर्यंत गारवा राहतो आणि 1 नंतर गरमी व्हायला सुरुवात होती. 5 वाजेपर्यंत नंतर परत गारवा व्हायचा. असं 2-2 दिवसांनी पाणी घातलं तर नक्कीच जूनपर्यंत ही रोपं 8 ते 10 इंचाची होतील बरं का. आणि जी 10 इंचाची वाढ इंद्रजित बागल सर झाले किंवा प्राचार्य झाले किंवा प्राचार्य मॅडम, तुमच्या सगळ्यांच्या देखत सांगतो 1,000 रुपये घेऊन मी 11 मुलांचे सत्कार आणि हरित मित्र परिवाराच्या माध्यमातून सर्टिफिकेट देऊन त्याला मी गौरवणार. यावेळी ज्ञानगंगा कॉलेजचे प्रशांत पांचाळ यांनी सांगितलं, झाड एकदा लावलं तर ते झाड परत लावायची गरज नाही. कारण का काही पक्षी आहेत, काही प्राणी आहेत, तर ते आपोआपच त्याचं काय करतात, डिस्ट्रीब्युशन करतात. सीड डिस्पर्जल आपोआपच होतं आणि मग आपोआपच तुमच्या जे काय रिकामी जागा असेल तर तिथे आपोआपच वृक्षारोपण केलं जाणार आहे. त्यानंतर सरांनी आम्हा प्रत्येकाला ती झाडे सुद्धा दिली होती. मी त्या बिया दिल्या होत्या आणि इथून पुढे जे माझं अर्ध राहिलेलं जे काम आहे ते आमच्या गावावर सुपूर्द केलं. योगक्षेम संस्थेचे ज्ञानेश्वर बोगदे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं, मुळात आमची संकल्पना जी आहे 1 कोटी रोपं दत्तक द्यायचे सर, वाटायचे नाहीये, दत्तक द्यायचे. मग त्याचा फॉलोअप घेतला जाणार आहे. कारण ते जबाबदारीनं वाढवायचे आहे आणि वाढवत असताना ऑटोमॅटिकली आपल्या पूर्ण कुटुंबामध्ये त्या रोपांच्या बाबतीत संवर्धनाचे संस्कार घडतील. आणि प्रत्येक माणसाला काहीतरी करायचं आहे पर्यावरणासाठी, परंतु काही अडथळे येतात. माझ्याकडे जागा नाही, कसं करू, आमच्याकडे टेकलंच नाही, सिटीमध्ये राहतोय, आमच्या घराजवळ टेकलीच नाही, गावी शेतात करता येईल, तिथं काय करता येणार आहे. पण खरंच काही जणांना करायचं असतं, म्हणजे खारीचा वाटा उचलायचा असतो पण कुठेतरी मार्ग सापडत नाही. तर अशा पर्यावरणाची आवड किंवा पर्यावरणाविषयी काहीतरी करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचायचं काम करतोय आम्ही. महाविद्यालयाच्या प्राचार्या अनुराधा निकम यांनी आपल्या मनोगतात सांगितलं, हेल्थ इज वेल्थ, एव्हरीथिंग इज वेल्थ. तशीच गोष्ट आहे की आपण पृथ्वीवर जगतोय, वी आर इन दिस वर्ल्ड, वी आर ऑन द अर्थ. इफ वी कीप द अर्थ प्रॉपरली देन ओनली वी आर गोइंग टू बी वेल. म्हणजे ती जी हेल्थ आहे ती पृथ्वीची आपल्याला पाहिजे आहे, तरच पुढे तुम्ही, पुढची पिढी ही नीट राहणार आहे. त्या गोष्टीवर बोलण्यासाठी N नंबर
नंबर ऑफ गोष्टी आहेत, म्हणजे पोल्युशन असेल, आणि हे पोल्युशन जे आहे ते कशाने कमी होऊ शकतं, तर ते मेन कारण तर झाडे लावणे. त्या पलीकडे अनेक गोष्टी आहेत, जसं प्लास्टिकचा वापर कमी करावा आणि अनेक गोष्टी आहेत. तर त्या पद्धतीने जर आपण सगळ्यांनी त्यात मोलाचा वाटा घेतला, कारण ही सुरुवात जी आहे ती सर खरं तर शाळेमधनं नक्कीच चालू होऊ शकते. इंद्रजित बागल यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी यावेळी संवाद साधला. 1485 मध्ये एक गुरु होते, जंबेश्वर गुरु म्हणून. तर त्या काळात राजस्थानमध्ये मोठा दुष्काळ पडला आणि झाडं कमी झाली, प्राणी कमी झाले. मग त्यांनी जे नवीन त्यांचा एक संप्रदाय सुरू केला होता, ज्याला त्यांनी बिश्नोई संप्रदाय असं नाव दिलं. तर त्या बिश्नोई संप्रदायाने त्यांचे 29 नियम तयार केले आणि त्या नियमामध्ये काही पर्यावरणपूरक, म्हणजे त्या काळात 15व्या शतकात 1485 साली त्यांनी पर्यावरणपूरक असे काही नियम तयार केले. त्यामध्ये काय, तर हिरवं झाड असेल तर ते कधीही कापलं जाऊ नये. म्हणजे हिरवं झाड कापायला त्यांनी पूर्णपणे बंदी त्यामध्ये आहे. तसंच कुठल्याही प्राण्याची हत्या करू नये आणि सर्व प्राण्यांशी निसर्गाशी सौहार्दपूर्ण जगावं, असे वेगवेगळे 29 नियम त्यांनी त्यावेळी सुरू केले. ही संपूर्ण जगामधले पहिले पर्यावरणपूरक असे नियम समजले जातात. यावेळी विद्यार्थ्यांनी औषधी वनस्पतींचं विशेष प्रदर्शन भरवलं होतं. या प्रदर्शनामध्ये विविध औषधी वनस्पतींची माहिती, त्यांचे गुणधर्म, तसंच पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी त्यांचं महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांनी उपस्थितांना माहिती दिली. याशिवाय पक्षी, प्राणी आणि जैवविविधतेशी संबंधित माहितीपूर्ण सादरीकरणांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. तसंच परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संकल्पही करण्यात आला. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या वृक्षदिंडीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी घोषवाक्यांच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन, पाणी बचत आणि पर्यावरण संरक्षणाचं महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवलं.